सातपुड्यात वादळाचा तडाखा, शेकडो आंबा झाडांचे नुकसान, शेतकरी अजूनही विम्यापासून वंचित. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. सातपुडा परिसरात पुन्हा एकदा निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात 19 मार्च 2026 रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने आंबा बागांचे मोठे नुकसान केले. या वादळात अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो आंबा झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रतिलाल कामा पावरा 500 झाडे, राजेंद्र जगल्या पावरा 51 झाडे, लावीबाई कामा पावरा 45 झाडे, नारसिंग आरासा पावरा 24 झाडे, सुरेश देवीसिंग पावरा 18 झाडे, भिकाऱ्या आत्या पावरा 36 झाडे, गंगाराम खात्या डुमकुल 80 झाडे, लिंबा थोग्या ठाकरे 56 झाडे, कांतीलाल बिरम्या वडवी 100 झाडे अशा एकूण मोठ्या प्रमाणात आंबा फळबागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा आक्रोश. गेल्या 3 वर्षांपासून पीक विम्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण अजूनही मोबदला मिळालेला नाही. पोर्टल बंद असते, बँक व कृषी अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, असा संताप रतिलाल पावरा या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. प्रशासनावर आरोप. शेतकऱ्यांनी वारंवार कृषी विभाग, जिल्हाधिकारी व बँक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला होता. तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांच्या दौऱ्यावेळी निवेदन देण्यात आले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महत्त्वाचा मुद्दा, एका आंबा झाडामागे 4 ते 5 हजार रुपयांचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांना केवळ 5 ते 6 हजार रुपयांचीच मदत मिळते, जी अत्यंत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, प्रत्यक्ष नुकसानाच्या प्रमाणात मदत मिळावी, आंबा बागांची 7/12 नोंद करावी, वनपट्टेदार शेतकऱ्यांना पीक विमा लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सातपुड्यातील शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. वादळी येतात, नुकसान होते, पण मदत मात्र अद्याप मिळत नाही. शासन जागं होणार का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. परिवर्तन 24 न्यूज शेतकऱ्यांच्या सोबत.